नमस्कार, जुन्नर टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आहोत याच ठिकाणी का 7 तारखेला या ठिकाणी पुढं त्याच ठिकाणी एका उबेर चालकाचा मृतदेह खून करून टाकण्यात आला होता आणि आपण पुन्हा आज याच ठिकाणी आलेलो आहे. घटना अशी आहे की हा जो मृत ज्याचा खून झालेला आहे हा उबेर चालक, त्याचं नाव नासिर अहमद सलामतुल्ला अन्सारी, वय वर्ष 26. हा राहिला समतानगर, ऐरोली नाका, नवी मुंबईला राहायचा. पण हा मूळचा याचा आहे, उत्तर प्रदेशचा आहे. तो त्याच्या भावासोबत आणि एका मित्रासोबत तिथं वास्तव्यास होता आणि त्याचा दुसऱ्याची एकाची गाडी घेतलेली होती त्यांनी भाड्यानी आणि ती इर्टिगा गाडीमध्ये तो उबेरसाठी त्यांनी करार केला होता आणि उबेरच्या सहाय्याने भाडे वगैरे करत होता. तर झालं असं का 5 तारखेला 5 मार्च रोजी उबरवरून एक हे आला की एकाने ऑर्डर दिली का आपल्याला टिटवाळ्यापासून तर जुन्नरपर्यंत जायचं आहे. आणि मग यांनी 5 तारखेला दुपारी 3 वाजता हा जो व्यक्ती आहे त्याचं नाव आहे आदर्श भालेराव, ज्यांनी ही गाडी बुक केली होती, त्याला तिथं पिकअप केलं. त्याच ठिकाणी एक CNG पेट्रोल म्हणजे पंप आहे, त्या ठिकाणी त्यांनी त्याच्यामध्ये हे भरलं, CNG भरला आणि त्यानंतर हे निघाले. तर हा जो आदर्श भालेराव आहे हा एका म्हणजे कॉलेजमध्ये चांगलं शिक्षण घेतोय. याच्यावर काही जुने वगैरे काही गुन्हे वगैरे काहीच नाही आहे. आणि हा जो नासिर अहमद जो अन्सारी आहे त्याच्यावर देखील पूर्वीचे काही गुन्हे वगैरे नाही आहेत. तर याच्यामध्ये झालं असं की हे वाहन चालवत दुपारी 3 वाजता तिथनं निघाले टिटवाळ्यापासून आणि हे जुन्नरला येण्यासाठी बाळशेज घाटमार्गे आले. त्याच्यानंतर ह्या गणेश खिंडीमध्ये आले. तोपर्यंत सायंकाळ झाली होती आणि सायंकाळ झाल्यानंतर या ठिकाणी ते जो नासिर अहमद हा जो उबेर चालक होता, तर तो म्हणजे मध्यंतरी असं झालं का हा उबेर चालक हा नासिर अहमद जो अन्सारी आहे, तर त्याला पैशाची गरज होती आणि त्याने अनेक लोकांना फोन केले होते का मला पैसे पाहिजेत आणि मला पैसे द्या. पण कुणी काही त्याला काही पैसे दिले नाही. त्यामुळं तो काहीतरी चिडचिडमध्ये होता आणि ज्यावेळी तो या ठिकाणी आल्याच्या नंतर ह्याच ठिकाणी त्यांनी गाडी थांबवल्याच्या नंतर म्हणाला की मला लघुशंकेला जायचे. आणि हा जो भालेराव जो आहे, जो प्रवासी ज्यांनी गाडी बुक केली आणि ज्यांनी मर्डर केला तो देखील त्या इल्टी गाडीच्या पाठीमागं होता. तर मग म्हटलंय का सनसेट चालू आहे, चला आपण सनसेटचा फोटो वगैरे काढू, असं काहीतरी तो बोलला. आणि याही पलीकडे म्हटला का मला लघुशंका करायची, चला आपण लघुशंका करूया. तर हा भालेराव म्हणाला की मला काही लघुशंका करायची नाही, तुमचं तुम्ही जा. तर जा म्हटल्यानंतर यांनी काय केलं, एवढी मला माहिती मिळाली की त्यांनी ते गाडीचं जे गाणी आहे साऊंड, त्याचे आवाज मोठे कर छोटे कर असे उद्योग केले. तो बाहेर आला काय आणि परत आतमध्ये आल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये काय आलं काय माहिती, आणि त्यांनी तिथं एक चाकू काय हातात घेतला आणि म्हटला मागं बस, हे बघ तुझ्याकडे जेवढे पैसे ते आण मला दे, तर मग नाहीतर मी चाकूने मारेल. आणि याच्यामुळं हा भालेराव हा घाबरून गेला, बावचळून गेला. आणि हा जो नासिर हा ड्रायव्हर होता, हा तब्येतीने अत्यंत लुगडा होता. तर यांनी त्याचा चाकू घेतला, यांची झटापट झाली. त्या झटापटीमध्ये या भालेराव हा जो आहे तर त्याच्या हाताला सुद्धा तो चाकू लागलेला आहे. तर तो आदर्श भालेरावने तो चाकू घेतला आणि थेट याला मारायला सुरुवात केली, या अन्सारीला. आणि तो अगोदरच ह्या अनपेक्षित हल्ल्याने तो घाबरला होता आणि त्याच्यामध्ये त्याने इतके वार केले, असंख्य वार केले, 30-40 पेक्षा जास्त वार केले असं मला समजलं. आणि त्याच्यामध्ये तो ज्यावेळी त्याची काहीच हालचाल सगळी बंद झाली, त्यानंतर त्याने ते वार करायचे बंद केले. मग झालं असं का काय करायचं, आणि मग याने याच ठिकाणी ही जी गाडी होती, याच ठिकाणी गाडी उभी होती, त्याने गाडीतून उतरला. त्याला ते कसं हे करायचंय, लॉक कसं अनलॉक करायचंय ते सुद्धा माहीत नव्हतं. पुढच्या याच्यात जाऊन त्याने ते ओपन केलं आणि ही जी बॉडी आहे, हे पहा तुम्ही जर इथं पाहिलं तर इथून उचलून या ठिकाणी टाकली. आता ह्या ज्या दगडी दिसत आहेत याच ठिकाणी ती बॉडी होती, इथं टाकली.
म्हणजे दिवस होता, काय रात्र अंधार पण नव्हता पडला, पण सायंकाळ झाली होती. टाकल्याच्या नंतर काय इथं रक्त आहे का काय बहुतेक, हा बरोबर आहे बघा, इथं रक्त सुद्धा दिसतंय. म्हणजे ही त्यांनी ते उचलून म्हणजे फरफटीत आणून टाकली आणि ती अशी वडी पडली की खाली त्याचं डोकं होतं, पाय वर होतं आणि असं इकडं चेहरा दिसत होता. त्याने टी शर्ट घातलं होतं ड्रायव्हरनी. आणि मग टाकल्याच्या नंतर हा पूर्ण बांबवला होता आदर्श भालेराव. त्यांनी खून तर केला, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी समथिंग असं सांगण्यात येतंय. मग त्याला त्याचा प्रॉब्लेम असा होता की हा जो भालेराव होता याला तर गाडी ही गाडी सापडली कुठं, परत टिटवाळ्याला. टिटवाळ्याला सापडली तर ह्यानी डोकं काय लावलं का आता गाडी मला तर येत नाही, या आदर्शाला गाडी तर चालवता येत नव्हतं. तर मग ह्या आदर्शांनी काय केलं, एकदा कधीतरी एकदा दोनदा त्यांनी गाडी चालवायचा ट्राय केला होता. मग त्यांनी ती गाडी घेतली, गाडी स्टार्ट केली कशी बशी, कोणत्या याच्या गिअरवर, त्याला रिव्हर्स तर काही टाकता येत नव्हतं असं सांगण्यात आलं. आणि मग नंतर तो गाडी घेऊन पुढे गेला. आणि तिकडे एक गणेश खिंड म्हणून, हीच गणेश खिंड आहे, ते खिंड आहे तिथे एक गणपतीचं मंदिर आहे जुनं, म्हणून गणेश खिंड नाव पडलं. तिथे एक असं बाजूला हे आहे, मैदान आहे थोडं छोटं, भराव टाकून केलेलं. त्या ठिकाणी त्यांनी ती गाडी कशी बशी हे केली, तिथं जाऊन यू टर्न घेतला आणि तो इथनं निघाला. तर तुम्ही पाहू शकता का हा सगळा उतार आहे आणि याच्यापेक्षा भयंकर म्हणजे माळशेज घाट, तो देखील त्यांनी पार केला. झाला असं का त्या गाडीमध्ये पेट्रोल पण नव्हतं. तसंच त्यांनी ती आपली गाडी चालवली. तर गाडी तर त्याला काही एवढी येत नव्हती, त्यांनी दुसऱ्या गेअरवर गाडी चालवली. म्हणजे गाडीचे गेअर सुद्धा समजत नाही, तर कधी फास्ट करायचा कधी हे करायचा. तर असं कळलं का अपघात देखील त्याच्याकडून व्हायचा चान्स होता, पण तो वाचला. त्यांनी तशीच ती गाडी घेतली आणि त्या गाडीचं मध्ये पेट्रोल पण कमी झालं, बंद झालं. मग त्यांनी कुठंतरी गेलाय का पेट्रोल पंपावर पेट्रोल घेतलं आणि ते ही गाडी चालू केली. आणि जिथून तो स्टार्ट झाला होता, टिटवाळ्याला बसला होता, त्याच ठिकाणी ती गाडी, त्यांनी ती इर्टिगा गाडी तिथं सोडली आणि तो त्याच्या घरी निघून गेला. आता त्यानंतर झालं असं का तो काय आला नाही, नासिर हा जो अहमद होता तो काय आला नाही, म्हणून त्याचा एक भाऊ आहे म्हणजे सोबत राहतात, मोहम्मद अमीर सलामतुल्ला अन्सारी, यांनी काय केलं, त्याने याच्यामध्ये तिथंच रबाळे पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी हा काय 2 दिवस झाले 5 तारखेला गेलाय, परंतु काय हा नाहीये, येत नाहीये, त्याचा फोन पण लागत नाही वगैरे अशी तक्रार दिली, मेसेजची तक्रार दिली. त्यानंतर रबाळे पोलिसांनी तपास चालू केला. तर तपास चालू केला असं तर याच्यामध्ये असे, हा उबेर चालक होता. तर याच्यामध्ये ॲपमध्ये कंपनीकडून माहिती घेतली की ही गाडी कुठे गेलेली आहे आणि ते नेव्हिगेशन जे असतं चालू, त्याच्यावरून असं समजलं की ती गाडी ही आदर्श भालेराव नावाच्या एका युवकांनी ती बुक केलेली आहे. त्याचं वय 21 आहे आणि हा टिटवाळा ईस्टला राहतोय, संकेश्वर क्रिस्टल सोसायटीमध्ये. मग ते आणि ती गाडी तो घेऊन ती गाडी माळशेज घाटमार्गे जुन्नरला आली आणि याच ठिकाणी ती गाडी 20 मिनिटं थांबली होती असं त्या लोकेशनमध्ये कंपनीने दिलेल्या पोलिसांना समजलं. आणि इथून गाडी पुढे गेली. पुढं मी जो तुम्हाला सांगितलं गणेश खेड म्हणजे गणपतीच्या मंदिरापाशी जो मैदान आहे थोडंसं, तिथनं युटर्न करून परत रिटर्न गेली असं कळलं. म्हणजे पोलिसांना माहिती समजली का ही गाडी इथून आली आणि पुन्हा त्या टिटवाळा अमुक अमुक ठिकाणी आहे. ज्यावेळी तिथल्या पोलिसांनी, नवी मुंबई पोलिसांनी त्या गाडीचा शोध घेतला, त्यावेळी ती गाडी तिथेच आढळून आली. ज्यावेळी पोलिसांनी ती गाडी चेक केली असता त्या गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होता. रक्तस्राव असल्यामुळे पोलिसांना लगेच शंकेची पाल चुकली का काहीतरी वेगळं झालेलं आहे. मग टोकवडा पोलिसांना सुद्धा इन्फॉर्म करण्यात आलं. ते टोकवडा पोलीस या ठिकाणी आले, बहुतेक 6 तारखेला आले आणि 6 तारखेला टोकवडा पोलीस पायी अजून ओतूर जुन्नरचे पोलीस देखील होते, पण त्यांना काही ही बॉडी आढळून आली नाही. म्हणजे वास यायचा, परंतु ह्या परिस्थितीत काय होतं, इकडे तिकडे ही जी वाहतूक होती कोंबड्यांची, तर ते मेलेल्या कोंबड्या या ठिकाणी घाटात टाकलेल्या असल्यामुळे सगळी दुर्गंधी असती. पोलीस आले, चौकशी केली, परंतु ही काही बॉडी आढळली नाही. नंतर पोलीस परत निघून गेले. मग नंतर 7 तारखेला परत पोलीस आले. पोलीस इकडं पायी चौकशी करत होते, कुठं काय भेटलं हे होतंय का, कारण गाडी 20 मिनिटं इथं थांबली होती. मग पोलिसांनी इथं शोध घेतला असता तर याच ठिकाणी ती बॉडी या ठिकाणी कुजलेल्या अवस्थेमध्ये होती, म्हणजे त्याचा वास सुटला होता.
आणि मग त्याच्यामध्ये याच ठिकाणी होती ती बॉडी आणि त्याच्यामध्ये मग ते शोध लागला आणि मग हा जो आरोपी आहे हा तिकडं ताब्यात ऑलरेडी घेण्यात आला होता, हा आदर्श भालेराव. आणि मग त्याला ओतूर पोलिसांनी ताब्यात घेतलं. आता मुळात असं झालं की एकटा माणूस कसं काय मर्डर करेल किंवा काय करेल, तर त्याच्यामध्ये मला असं माहिती समजली यांनी हा स्वतः ह्याच्यावर हल्ला होतोय म्हणून प्रतिकार म्हणून यांनी उलट हल्ला केला आणि त्याच्यामध्ये हा नासिर चा त्याच्यामध्ये खून झाला. तर खून झाला इतकं त्याने मारलं की भरपूर, मला तर वाटतं 30-40 वार झाले त्याच्या अंगावर. शेवटपर्यंत तो जोपर्यंत हालतोय तोपर्यंत हा त्याच्यावर भालेराव वारच करत होता. त्याला पोलिसांनी ताबे घेतलं वगैरे, कबुली जावा वगैरे त्यांनी सगळं काय आहे तो त्याचा दिलेला आहे. तर विषय असा आहे का हा जो भालेराव आहे हा चांगलाच शिकतोय. मला वाटतं त्याचा डिप्लोमा का काहीतरी आहे. आणि तो त्याची मैत्रीण एक तिला भेटायला आला होता म्हणजे जुन्नरला, परंतु ती काय मैत्रीण काही त्याची जुन्नरला नाही राहत, ती तिकडं त्या परिसरामध्ये राहते. पुणे जिल्ह्यातल्याच एका तालुक्यामध्ये, पूर्वेकडच्या एका तालुक्यामध्ये राहते. त्याच्या आयडिया होती की त्यांनी घरी सुद्धा कोणाला सांगितलं नव्हतं का मी चाललोय म्हणून. भालेरावनी गाडी परस्पर बुक केली, इकडे त्याला यायचं होतं, जुन्नरला उतरणार होता आणि एसटीनी तो त्या ठिकाणी जाणार होता गर्लफ्रेंडला भेटायला आणि गर्लफ्रेंडला सरप्राईज द्यायचं होतं त्याला. परंतु इथंच ही अशी घटना घडली, त्यामुळं हा सगळं हे झालेलं आहे. तर पोलिसांनी आदर्शला ताब्यात घेतलेलं आहे. सगळे काही पुरावे वगैरे जे काय आहे ते पोलिसांनी या ठिकाणी जप्त केलेले आहेत. तर पैसे याचे काय झाले याची अडचण याची त्याला वाटलं असेल का पैसे आपल्याला सहज मिळतील, काहीतरी पैशाची तंगी असेल, त्यांनी धमकवायच्या उद्देशाने किंवा हे केलं, परंतु ते त्याच्याच अंगलट आलं. ह्यांनी त्याच्यावर खूप वार केले आणि हा मुलगा जो आहे, हा जो ज्याने आदर्श भालेराव, तो चांगला सुशिक्षित आहे, शिक्षणही घेतोय वाटतं. मग ती अशी घटना घडलेली आहे. तर याच्यामध्ये काही लोक म्हणतात का कसं काय झालं किंवा काय झालं, काही लोक म्हणतात त्याच्या गुप्तांगावर वार झाले का, त्याच्या वारच इतके होते का मोठ्या प्रमाणावर होते. तर आता तो चौकशीचा भाग आहे. ओतूर पोलिसांनी त्याची कस्टडी घेतली, तपास केलेला आहे आणि ह्या अशामुळं हे घडलंय. तर याच्यामध्ये सांगायचं काय आहे का कुठेही प्रवासाला जायचं असेल लांबच्या, तर शक्यतो एकट्याने प्रवास टाळावा. कारण की काही काही लोक म्हणजे आता हे गरीब घरातलाच होता, सगळेच काही उबेर चालक काही गुन्हेगार नसतात, परंतु त्यांनी आपल्या हे करण्यासाठी काहीतरी पैसे तंगीसाठी घाबरवायचा प्रयत्न केला. जो चाकू त्याने यूज केला त्याच चाकूचा याने हिसकून घेऊन याच्यावर हल्ला केलाय. तर त्याच्यामध्ये हा सगळा प्रकार हा याच्यामध्ये घडलेला आहे. याच्यामध्ये वेगळ्या कुशंका होत्या का याच्यामध्ये अजून आरोपी आहेत का किंवा काय आहेत का. पोलिसांनी व्यवस्थित चौकशी केली, सगळे CCTV फुटेज घेतले, हा आला कसा होता, गेला कसा किंवा काय, कुठं कुठं यांनी सांगितलं का पेट्रोल संपलंय, मग आम्ही पेट्रोल घेतलं, ते पेट्रोल घेतानाचे CCTV सगळे यांनी कलेक्ट केलेले आहेत. आणि त्या अनुषंगाने असं झालं. म्हणजे सांगायचं असं आहे का कुठंही लांब जाताना समजा तर एकट्याने प्रवास टाळावा, काही होऊ शकतं. शक्यतो उबेर चालकांच्या बाबतीमध्येच नाही तर अनेक ठिकाणी तुम्ही भाड्याने गाड्या एकटे असेल तर जाऊ नका. तर असा तो सांगायचा उद्देश होता. तर याच ठिकाणी ती बॉडी टाकली आणि जर हे काही हे टाळता आलं असतं, परंतु हा प्रकार घडलेला आहे. पाहत राहा जुन्नर टाइम्स, गणेश खेड, तालुका जुन्नर.